पीक विम्याबद्दल शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांसाठी आता एक खरोखर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून तुम्ही अफवा ऐकल्या होत्या, पीक विमा आता येणार, नंतर येणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही. परंतु बघा, आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी बातमी समोर आली आहे. म्हणजे की पीक विमा भरलेल्या शेतकऱ्याला मिळणार 18,900 रुपये हेक्टरी. इथे आता तुम्ही लगेच यादी चेक करून घ्या शेतकरी बांधवांनो, कारण सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट पाहत होता तुम्ही बऱ्याच दिवसापासून, तर तुमच्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आहोत अत्यंत मोठी बंपर बातमी. पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यावरती आता दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता. बघा, तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज एक मोठा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. बघा, बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आज जाहीर झाला आहे. यामुळे आता पीक विम्याचा दुसरा टप्पा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा आज मिळत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, 11 ऑगस्ट 2025 पासून केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते पीक विम्याचा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नव्हता. तर आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जवळपास 10 ते 15 दिवसापासून हे काम या ठिकाणी सुरू होतं. परंतु आतापर्यंत बघा, पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 16 लाख शेतकऱ्याला 506 कोटी रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे. मात्र अजून पण बरेच शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे. त्यांचे लक्ष दुसऱ्या टप्प्याकडे लागलेले आहे, त्यांना दुसरा टप्पा मिळालेला नाही. परंतु सर्वात मेन पॉईंट आहे की काही शेतकऱ्याला पहिलाच टप्पा मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारने आज बंपर न्यूज दिली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्हाला जर सत्य माहिती जर सांगायची जर झाली तर बघा, जो काय 25% अग्रिम आहे तो 25% अग्रिम आणि बघा 75% अग्रिम आता तुमच्या खात्यामध्ये दोन्ही पण अग्रिम सोबतच जमा होणार आहे. कारण की बघा, बऱ्याचशा शेतकऱ्याला 25% पण अग्रिम मिळालेला नाही. सध्या वितरित होत असलेला पीक विमा 2023 पासून ते 2025 या 3 वर्षांमध्ये बघा, या ठिकाणी 3 वर्षांमध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामाचा पीक विम्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. हा पीक विमा राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिला होता, हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे. पण तो थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. बघा, तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला नव्हता मागे, परंतु आता जमा केला जाणार आहे. आता सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची माहिती हीच आहे. काही ठराविक बँके आहेत ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे, व काही असे ठराविक जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी जर त्यांचे स्टेटस पीक विम्याचे चेक केले तर LWS 0 दाखवत आहे, LWS 0 दाखवत आहे. तशा पण शेतकऱ्याला काहीच काळजी करण्याची गरज नाही, कारण आता एकूण 921 कोटी बघा जी काय रक्कम आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये बघा 506 कोटी या ठिकाणी वाटप झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 415 कोटींचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जात आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, LWS 0 जरी दाखवत असेल तरी पण चिंता करण्याची गरज नाही. बघा, जे शेतकरी अजून पण पीक विम्यापासून वंचित आहे त्यांना आता काळजी करण्याची गरज पडणार नाही, कारण दुसऱ्या टप्प्यात बघा 415 कोटी रुपयांचा निधी आता या ठिकाणी आजच तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित होणार आहे. आता आजच होणार म्हणल्यापेक्षा जवळपास 5 तास शेतकरी बांधवांनो लागणार आहेत. बघा, 5 तास तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. 5 तास म्हणजे की 5 घंटे. 5 घंट्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमची KYC करा, तुम्हाला असे प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणीही सांगते, परंतु तुमची KYC प्रक्रिया जर पूर्ण असेल तर बघा, थकीत असलेला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, बघा, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, कोकण विभागामधील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्याचे काम आतापासूनच सुरू झाले आहे. बघा, आता पुणे विभागामधील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये वितरण पण या ठिकाणी सुरू झाले आहे.
त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, नाशिक विभागामधील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार, बघा नंदुरबार जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आजपासून जमा होत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा बी प्रश्न असतो, आता हा पीक विमा तुम्हाला मिळणारच का? तर बघा नाही, काही अशा महत्त्वाच्या ठराविक बँके आहे, त्याच बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. तर बघा ज्या का ठराविक बँक आहे त्याच बँकेमध्ये निधी जमा होत आहे. आता कोणत्या ठराविक बँके आहे ते देखील आता आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिलीच बँक आहे पंजाब अँड सिंध बँक. आता ही जी काय पंजाब अँड सिंध बँक आहे, या बँकेमध्ये जर तुमचं पासबुक असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये निधी आज कसल्याही परिस्थितीमध्ये जमा होणार आहे. तसेच या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, इंडियन बँक, बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता इंडियन बँक, या इंडियन बँकमध्ये देखील निधी जमा होत आहे. आणखीन बघा इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये पण सरकारच्या माध्यमातून आज निधीचे हस्तांतर होत आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही जी काय बँक आहे, या बँकेमध्ये पण सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा पुढील जी काय बँक आहे कॅनरा बँक, कॅनरा बँकमध्ये पण सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून वाट पाहिली होती, त्यांना पीक विमा मिळाला नाही. परंतु आज या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, बघा ही महत्त्वाची अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही. आता बघा त्यानंतर बँक ऑफ बडोदा, बी काय बँक ऑफ बडोदा आहे, बघा ही पण समाविष्ट आहे. आणि नंतर आहे पंजाब नॅशनल बँक आणि सोबतच शेतकरी बांधवांनो, बघा HDFC बँक आणि त्याचबरोबर बघा बँक ऑफ महाराष्ट्र. आता तुमच्या खात्यात बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे की नाही हे तुम्हाला माहीत. जर तुमचे खाते असेल तर या बँकेमध्ये पण निधी जमा होणार. भारतीय डाक म्हणजे की पोस्ट बँक, पोस्ट बँकमध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आज सांगण्यात आलेली आहे. आणि सर्वात शेवटची आणि लास्ट बँक कोटक महिंद्रा बँक, जी काय कोटक महिंद्रा बँक आहे, या बँकेमध्ये पण सरकारच्या माध्यमातून आज निधीचे हस्तांतर होणार आहे. एवढंच नाही शेतकरी बांधवांनो, एक काम करायचं राहिलेलं आहे, जे केल्याशिवाय तुमचा हा व्हिडिओ पाहण्याचा अर्थच नाही, कारण ते काम केल्यावरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं बघा ते कोणतं काम आहे जे केल्यावर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी बांधवांनो. बघा आणि हे प्रश्न आपल्याला एका शेतकऱ्याने विचारला आहे. बऱ्याच दिवसापासून अशा बातम्या सुटलेल्या आहे, हे काम करा ते काम करा मगच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. बघा शेतकऱ्यांचा या ठिकाणी एक कमेंट आपल्याला आलेली आहे, प्रश्न आपल्याला आला आहे, त्या प्रश्नाचे उत्तरं आपण चालू व्हिडिओमध्येच आता देत आहोत. तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, बघा सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर आय डी. बघा फार्मर आय डी काढून घ्या एकाच शब्दामध्ये, जास्त टाईम न लावता. फार्मर आय डी कार्ड काढणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरं म्हणजे की KYC करणं अत्यंत गरजेचे आहे. तिसरं म्हणजे की बघा तुमचं जर आधार कार्ड या ठिकाणी बघा अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या. आणि सोबतच इल्डबेस 0 दाखवत असेल तरी पण चिंता करण्याची गरज नाही, तुम्हाला पीक विमा मिळणार, असं देखील या ठिकाणी माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा बऱ्याच दिवसापासून ज्या काय अफवा सुटल्या होत्या, पीक विमा आज येईल, उद्या येईल, परवा येईल, परंतु शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. परंतु सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होईल अशी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे की बघा 5 तास आता तुम्हाला वाट पाहावी लागणार, नंतर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कोणतीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण ही माहिती डायरेक्ट पेपरच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती महत्त्वाची माहिती. धन्यवाद.